नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका आणि सौमित्र जानकीच्या मदतीला धावून येत ऐश्वर्याचं कारस्थान आणणार सगळ्यांच्या समोर. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी सुमित्राला इतिहासाची जाणीव करून देत तिचे उघडणार डोळे. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने इथे आता जानकीने सुमित्राला इतिहासाची जाणीव करून देत, तिला आठवण करून देत तिचे डोळे उघडलेले असतात. आणि इथे आता अवंतिका आणि सौमित्र आल्यानंतर कशा पद्धतीने इथे जानकीची मदत करतात ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी, आपण हे सगळं सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला पूर्णतः खात्री असते की इथे ऋषिकेश आणि लताबाई यांचे रिपोर्ट बदललेले आहेत, यांचा DNA मॅच होऊ शकत नाही. पण इथे आता जानकीच्या बोलण्यावरती कुणीही विश्वास ठेवायला तयार नसतं. तेव्हा जानकी म्हणत असते की या सगळ्याचा शोध मी घेणारच, कारण का सुमित्रा जानकीवरती खूप रागवलेली असते. जानकीला आता हे सिद्ध करायचं असतं की लताबाई खोटारड्या आहेत, त्यांचा आणि ऋषिकेशचा काडी मात्र संबंध नाही. म्हणून इथे शहानिशा करण्यासाठी जानकी डॉक्टर श्रीकांत यांना भेटायला गेलेली असते. ती म्हणत असते की डॉक्टर, तुम्ही सांगा ना, तुम्ही जात असताना सॅम्पल घेऊन जात असताना कुणी तुम्हाला अडवलं होतं का? तुम्ही कुठे थांबला होतात का? तेव्हा डॉक्टर श्रीकांत म्हणतात, नाही वहिनी, मी कुठेही थांबलेलो नाही आहे. ती म्हणते की रिपोर्ट बदलले गेलेत, काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा इथे डॉक्टर श्रीकांत म्हणत असतात, वहिनी पण हे कसं शक्य आहे? अहो, मी स्वतः आलो होतो ना सॅम्पल घ्यायला, आणि आमच्या लॅबमध्ये इथे टेस्टिंग झाले, तिथे गडबड होऊ शकत नाही वहिनी. तेव्हा जानकी म्हणते, नाही नाही, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे डॉक्टर, पण मला एवढंच म्हणायचं आहे की बाहेर कुणीतरी हे सॅम्पल बदलले असतील, पण कसे मला कळत नाही आहे. तेव्हा डॉक्टरांकडून तिला कळतं की त्यांच्यासमोर एक गाडी आली होती आणि त्यांचं एका माणसाबरोबर भांडण झालं होतं आणि विनाकारण त्यांच्याबरोबर वाद घालण्यात आला होता. ही गोष्ट जेव्हा जानकीला कळते तेव्हा जानकी म्हणते, त्यावेळेला तुम्ही कुठे होतात? तरी ते भालेराव उद्यान या ठिकाणी मला अडवलं होतं, असं जानकीला सांगण्यात आलेलं असतं. त्यामुळे इथे जानकीला महत्त्वाचा क्ल्यू लागलेला असतो की डॉक्टरांची गाडी थांबवण्यात आली होती आणि तेव्हाच सॅम्पलची अदलाबदली केली होती. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने लताला सांगितलेलं असतं की आपलं पुढचं टार्गेट आहे, आपल्याला इथे ऋषिकेश आणि जानकी या दोघांमध्ये आता भांडण लावायचं आहे, या दोघांना एकमेकांपासून तोडायचं आहे. तेव्हा लताला खरं तर हे करायचं नसतं, पण इथे ऐश्वर्याने धमकी दिल्यामुळे तिला आता करावं लागतं. त्यानंतर लताचा एक गैरसमज झाला आहे. तिला असं वाटतं आहे की ऐश्वर्या तिची मुलगी आहे, त्याच्यामुळे इतक्या वर्षानंतर आपली मुलगी आपल्याला मिळाली, तेव्हा ती आंधळेपणाने तिच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवत ती ऐश्वर्याला मदत करते. जानकी जेव्हा बाहेर जायला निघालेली असते तेव्हा लता मुद्दामून तिला अडवण्याचा प्रयत्न करते आणि तिच्याकडे चहा मागते. तेव्हा जानकी म्हणते, माझं महत्त्वाचं काम आहे आणि यांना आत्ता चहा प्यायची आहे, मगाशी दिला होता तरीसुद्धा. तेव्हा गुलाब म्हणतो, वहिनी तुम्ही जा, तो चहा मी त्यांना नेऊन देतो. तेव्हा जानकीने चहा बनवून उरलेला चहा थर्मासमध्येच ठेवलेला असतो. तेव्हा तोच चहा गुलाब ओतायच्या आधी जानकी कपामध्ये ओतून तो त्याच्याकडे तिला देण्यासाठी देते आणि जानकी निघून जाते. तेव्हा इथे आता गुलाब हा बिचारा चहा देऊन तिथून निघून जातो आणि तिला चहा खारी हवी आहे का असं विचारतो. तेव्हा इथे आता जानकी कधी असं करू शकत नाही, याच्यावरती ऋषिकेशचा पूर्ण विश्वास असतो. तुला जे हवं आहे खाण्यापिण्याच्या गोष्टी त्या जानकी तुला बनवून देणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता लता वाईट साईड बोलत असताना देखील ऋषिकेशचा जानकीवरती किती विश्वास आहे हे तो बोलून दाखवतो. पण त्यानंतर इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी कुठे गेले, म्हणून तो तिला फोन करून विचारपूस करणार. तेवढ्यातच इथे फोनचा नेटवर्क जातो, म्हणून ऋषिकेश बाहेर आलेला असतो. तर इथे आता ऋषिकेश आणि जानकीमध्ये भांडण व्हावं यासाठी लता, त्याचबरोबर ऐश्वर्या आणि सारंग तिघेजणं प्लॅन करतात. इथे सारंग काही दगडांचे तुकडे घेतो आणि बेसिंगमध्ये नेऊन ठेवतो. तर इथे ऐश्वर्या चहाच्या कपमध्ये इथे दगडाचे तुकडे टाकते आणि ऐश्वर्या नाटक करत असते की तिच्या दातामध्ये दगड आलेला आहे. तेव्हा इथे ऋषिकेश येतो आणि म्हणत असतो, काय झालं आई? ती म्हणते, आई आई गं, माझ्या दातामध्ये इथे दगड आला वाटतं. हे काय, दगडाचे तुकडे माझ्या चहामध्ये? काय केलं माझ्या सुनेने? तिच्याकडे मी चहा मागितला तर इथे आळं ठेचून टाकायचं, त्याऐवजी तिने दगड टाकले की काय?
माझे दात पडावे म्हणून बघतोयस ना ऋषिकेश तुझ्या बायकोने काय केलं. तेव्हा ऋषिकेश बघतो तर काय, चहामध्ये दगडाचे बारीक बारीक तुकडे असतात. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो जानकी असं कधीच करणार नाही. खाण्यापिण्याच्या गोष्टींच्या बाबतीत तर माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या मुद्दामून येते आणि म्हणत असते की आता काय नवीन नाटकं चालली आहेत. तेव्हा इथे पार्वती म्हणत असते हे काय, मी माझ्या सुनेकडे आता चहा मागितला तर तिला इतका राग आला, कंटाळा आला तर तिने माझ्या चहामध्ये दगडं मिसळले. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते बरं झालं तुम्हाला तिने शिक्षा दिली, असंच तुम्हाला धडा शिकवायला पाहिजे. तर इथे ऐश्वर्या हे सगळं ऋषिकेशच्या समोर मुद्दामूनच बोलत असते. तेव्हा ऋषिकेशने जानकीला फोन करून घरीच बोलावलेलं असतं. तेव्हा जानकी येते आणि म्हणते काय झालं. तेव्हा लता म्हणते काय गं सुनबाई, तुला मला चहा द्यायचा नव्हता तर नाही द्यायचाच ना, माझ्या चहामध्ये तुला दगडं मिसळायची काय गरज होती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघ पार्वती आई, जानकी असं मुद्दामून करणार नाही, तिच्याकडून चुकून झालं असेल. तेव्हा जानकी म्हणते नाही ऋषिकेश, माझ्याकडून चुकूनसुद्धा अशा गोष्टी होत नाही. मी असं का करणार आहे, मला काय मिळणार आहे हे सगळं करून. माझ्यावरती विश्वास ठेवा, खोटं बोलतायत ह्या, मी असं काही केलेलं नाही आहे. हवं तर तुम्ही बघा, हे बघा थर्मासमध्ये मी इथे चहा करून ठेवला होता आणि हे चहाचं भांडं आहे. आता मी कधी याच्यामध्ये दगडं टाकणार होते, काही पुरावा आहे का तुमच्याकडे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सारंग म्हणत असतो हे काय, बेसिंगमध्ये तर मला चहाचे तुकडे दिसत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश म्हणत असतो की जानकी हे सगळं काय आहे, प्लीज थांबव हे सगळं. तेव्हा जानकी म्हणत असते ऋषिकेश प्लीज विश्वास ठेवा, मी असं कधीच करू शकत नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते मग कोण करणार गं, तू नाही तर कोण करणार. म्हणजे मला मान्य आहे की बाई खोटारडी आहे असं तुझं म्हणणं आहे, पण म्हणून काय एखाद्या व्यक्तीला इतका त्रास द्यायचा का, तुझ्याकडून तर ही अपेक्षा नव्हती. तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या तू तर काय बोलूच नकोस, हे कारस्थान तुझं आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते हां बोल ना बोल, इथे तर मी खाली नव्हतेच, मग मी हे सगळं कधी करणार आहे. आणि चहा तू केलास, गुलाबने दिला, मग मी कधी आले दगडं टाकायला. हे बघा ऋषिकेश भाऊजी, मला मान्य आतापर्यंत माझ्याकडून खूप चुका झाल्या, पण हे सगळं जे काही घडतंय ना तुमच्या बायकोमुळे घडतंय, माझ्यामुळे नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ती आता सारंगला घेऊन सरळ तिथून निघून जाते. म्हणजे इथे आता ऐश्वर्याने ऋषिकेश आणि जानकीमध्ये सुद्धा ठिणगी टाकलेली असते. त्याचबरोबर लता म्हणत असते ऋषिकेश बाळा तुझ्या बायकोला आता मी काही द्यायला सांगणार नाही, या सगळं पाहिजे ते मी माझ्या हातानेच घेणार. तेव्हा इथे ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये सुद्धा गैरसमज निर्माण केलेले असतात. जानकी म्हणते ऋषिकेश विश्वास ठेवा, या बाईवरती विश्वास ठेवताय तुम्ही, मी काही केलेलं नाही आहे. आणि ती सरळ आता आपल्या रूममध्ये निघून जाते. इथे आता ऋषिकेश जानकीवरती चिडलेला असतो, रागवलेला असतो आणि ही गोष्ट जानकीला अजिबात आवडत नाही. तिची फक्त एवढी माफक अपेक्षा आहे की घरातले सगळेजण तिच्यावरती अविश्वास दाखवतात, पण निदान ऋषिकेश अहो तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा. ही कारस्थानी बाई, हिच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवता आणि सगळ्यांसमोर माझ्यावरती ओरडता. खरंच तुम्हाला असं वाटतं त्या चहामध्ये ते दगडाचे तुकडे मी टाकले असतील, मी असं करेन असं खरंच वाटतं का तुम्हाला. ती बाई खोटारडी आहे ऋषिकेश, आपल्या दोघांमध्ये भांडण लावायचं काम करते, हे कळत नाही आहे का तुम्हाला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो बास जानकी बास, अगं का करतेस तू हे सगळं, थांबव आता, तू हे घरामध्ये वाद निर्माण करतेस ना, हे चुकतंय तुझं. जेव्हा तुला वाटतं ना तू आता हरणार आहेस तेव्हाच तू असं काहीतरी विचित्र वागतेस. तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, म्हणजे तुम्हाला सुद्धा आता असं वाटते की मी हारते म्हणून हे सगळं करते. अहो तुम्ही बघताय का या घरामध्ये सगळे आरोप फक्त माझ्यावरती होत आहेत. आई माझ्यावरती रागवल्यात, ते ऐश्वर्या माझ्या विरोधामध्ये कट कारस्थानं करते आणि इथे आता तुम्ही मला सगळ्यांसमोर ओरडताय, माझ्यावरती अविश्वास दाखवताय. मग मी आता काय करायचं आहे, कसं मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहे. पण तरीसुद्धा मी हार मानणार नाही आहे ऋषिकेश, तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायचा नसेल नका ठेवू, पण सत्य मी लवकरच सगळ्यांच्या समोर आणेन, असं ती आता म्हणते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की सारंग ती जानकी आहे ना, ती ऐश्वर्या होऊ पाहते, माझ्यासारखी ती चलाकी करते, पण ती या जन्मात तरी ऐश्वर्या कधीच होणार नाही आहे. तर प्रेक्षकांनो इथे आता भालेराव उद्यान इथे जेव्हा डॉक्टरांच्या गाडीचा अपघात झालेला असतो, म्हणजे तो माणूस जेव्हा विनाकारण येऊन वाद निर्माण करतो, त्या ठिकाणचं CCTV फुटेज आता जानकीने गुलाबला आणायला सांगितलेलं असतं. तेव्हा गुलाब तिथे जातो आणि त्या ठिकाणचं CCTV फुटेज मिळवतो, ज्या वेळेला डॉक्टर श्रीकांत यांच्या गाडीला ऐश्वर्याने पाठवलेल्या गुंड माणसाची गाडी धडकलेली असते. ते फुटेज जेव्हा जानकी बघते तेव्हा तो गुंड माणूस तिला आता बघितलेला असतो. त्या गुंड माणसाला ती पकडण्यासाठी जाते, तो कुठे सापडतोय का ते बघत असते,
पण प्रेक्षकांनो ते कारस्थानसुद्धा ऐश्वर्याचंच असतं. कारण ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की जानकी जेव्हा त्या माणसाला पकडेल तेव्हा तू घरी यायचं, पण जानकीचं नाव घ्यायचं, ऐश्वर्याचं नाही. आणि त्यामुळे इथे आता ऐश्वर्याने खूपच मोठं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता ऐश्वर्या नेहमीप्रमाणे येते आणि पार्वतीला आता घरातून कसं बाहेर काढायचं यासाठी सुमित्राला ती काही टिप्स देत असते. ती म्हणत असते की आई अहो बघताय ना, आता ऋषिकेशची पहिली आई पार्वती आई परत आली आहे. ही सगळी प्रॉपर्टी तिचीच आहे. मग आता या प्रॉपर्टीमधलं आपल्याला काही मिळणार नाही. आता सगळं काही ऋषिकेश जानकीच्या हातात आहे आणि आता ते सगळं पार्वतीचं आहे. त्यामुळे हे सगळेजण मिळून आपल्याला या घरातून कधीही बाहेर काढू शकतात. तेव्हा सुमित्रा म्हणते मग आता आपण काय करायचं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई एकच काम करा, इथे आता सगळ्याच्या वाटण्या झाल्या पाहिजे, प्रॉपर्टीच्या वाटण्या करून घ्या, आपला हिस्सा आपल्याला घ्या, म्हणजे या घरातून आपल्याला कुणीच बाहेर काढू शकत नाही. नाहीतर ती जानकी कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते अगदी बरोबर, ती जानकी आहेच कारस्थानी. तेव्हा ती म्हणत असते की आता लवकरच प्रॉपर्टीचा विषय काढा. तेवढ्यातच प्रेक्षकांनो जानकी जेव्हा त्या माणसाला शोधायला गेलेली असते, जणू काही तो मुद्दामूनच माणूस तिच्या समोर आलेला असतो. तेव्हा जानकी त्या माणसाला ओरफडत घरी घेऊन येते आणि म्हणत असते की ऋषिकेश, मी सांगितलं होतं ना, DNA सॅम्पल चेंज झाले होते, या माणसानेच ते बदलले होते. तेव्हा त्या माणसाला आता जानकी घेऊन येते. तेव्हा जानकी म्हणते की या माणसाने DNA सॅम्पल बदलले होते आणि हे सगळं त्याने या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केले. हो ना रे, बोल आता सगळ्यांसमोर, मगाशी जे काही सांगितलंस ते आता सगळ्यांना सांग. तेव्हा तो माणूस म्हणत असतो जानकी वहिनी अहो असं काय करताय, तुम्हीच तर मला मगाशी म्हणाला होतात ना की तूच आता सॅम्पल बदलायचे आणि सगळ्यांसमोर माझं नाव नाही घ्यायचं म्हणून. अहो तुम्हीच तर मला सांगितलं होतं सॅम्पल बदलायला. तेव्हा जानकी म्हणत असते ऋषिकेश खोटं बोलतोय हा माणूस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कुणीही जानकीवरती विश्वास ठेवायला तयार नसतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते बघताय ना आई, म्हणजे ह्या बाईने स्वतः सॅम्पल बदलायला सांगितलेत आणि ह्या माणसाला माझं नाव घ्यायला सांगितलंय, पण बरं झालं त्याने खरं सांगितलं. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते जानकी मी तुला आहे ना खूप चांगली समजत होते गं, पण आता तुला तुझा खोटारडेपणा तू स्वतः समोर घेऊन आली आहेस. मी आता तुला माफ करणार नाही आहे. आत्ताच्या आता या घरातून चालती हो. तुझ्यासारखी कट कारस्थानी बाई मला या घरामध्ये नको आहे. ऐश्वर्यावरती तू इथे आता खोटे आरोप करतेस ते मी कधीही सहन करणार नाही. आणि सुमित्रा आता इथे जानकीचा हात पकडते आणि तिला घरातून बाहेर हकलून देत असते. तेव्हा जानकी आता उंबऱ्यातच बसते आणि म्हणत असते की आई मी कुठेही जाणार नाही, मी कुठेही जाणार नाही माझं घर सोडून. आई तुम्ही आत्तासुद्धा माझ्यावरती अविश्वास दाखवताय आणि ह्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवताय. तेव्हा सुमित्रा म्हणते कारण तू कामच तसं केलेस, तुझ्यावरती अविश्वास दाखवलाच पाहिजे. तू प्रत्येक वेळेला ऐश्वर्यावरती खोटे आरोप करत आली आहेस आणि आम्हाला त्रास देत आली आहेस. तेव्हा जानकी म्हणते आई या घरामध्ये मी 1-2 वर्ष नाही तर 10 वर्ष संसार केला आहे. माझे आईवडील नव्हते, पण तुम्हाला मी आई मानलं आणि सगळ्यांचं सगळं प्रेमाने करत आले, माझं घर समजून करत आले. पण मला माहिती नव्हतं की तुम्हाला माझी लुडबुड वाटत होती. तेव्हा 10 वर्षांमध्ये कधी तुम्हाला माझी लुडबुड वाटली नाही आणि आता मी मध्ये मध्ये बोलते असं वाटतंय तुम्हाला. तुम्ही एकदा नाही तर 2दा मला घरातून बाहेर काढण्याचा हा प्रयत्न केला आहे. मागच्या वेळेला ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून तुम्ही मला या घरातून बाहेर काढलं होतं ना, आणि तेव्हा काय झालं होतं, घराची काय अवस्था केली होती ऐश्वर्या आणि सारंग भाऊजीने. घर इथे आता लिलावासाठी काढलं होतं. जर मी प्रॉपर्टीचे पेपर आणले नसते तर आपलं घर आता दुसरं कुणाचं तरी असतं. त्यावेळेला सुद्धा नानांना मी शोधून काढलं, नानांनी साक्ष दिली, त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. नाहीतर इथे ऋषिकेशला नानांचे खुनी आणि मी नानांना ढकललं होतं असे आरोप या घराने आमच्यावरती केले होते. बरोबर ना आई? आणि आतासुद्धा तुम्ही तीच चूक करताय का आई? का का तुम्ही प्रत्येक वेळेला माझी इथे परीक्षा घेत असता आणि मला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे प्रत्येक वेळेला पुरावे सादर करावे का लागतात? 10 वर्षांमध्ये मी तुमचा एवढाच विश्वास कमावला आहे का? जानकी म्हणते आई मागेसुद्धा तुम्ही ऐश्वर्याचं ऐकूनच मला या घरातून बाहेर काढलं होतं आणि घराची काय अवस्था झाली होती हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. तुम्हीसुद्धा पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करताय. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे, तुमची हीच इच्छा आहे ना की मी घरातून बाहेर जावं, जाईन मी घरातून बाहेर. पण जोपर्यंत ह्या बाईचं आणि ऐश्वर्याचं कारस्थान तुमच्या सगळ्यांच्या समोर आणत नाही ना, तोपर्यंत कुठेच जात नाही मी.
8 दिवस मी आता स्वतःलाच देते. 8 दिवसांमध्ये ह्या ऐश्वर्याचं आणि ह्या बाईचं कारस्थान जर मी तुमच्यासमोर नाही आणलं तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईन आणि परत माझा चेहरासुद्धा तुम्हाला कधी दाखवणार नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी हे काय बोलतेस तू? जानकी म्हणते, खरं तेच बोलते. या घरामध्ये सगळेजण माझ्यावरती अविश्वास दाखवताय ना. मी जे काही बोलायला जाते ते सगळं तुम्हाला खोटं वाटतंय. हा माणूससुद्धा ऐश्वर्याचाच आहे आणि बरोबर त्याने इथे आल्यानंतर त्याचे शब्द फिरवलेत. आधी त्याने मला सांगितलं होतं की त्याला हे कारस्थान ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं आणि इथे आल्यानंतर बरोबर त्याने माझं नाव घेतलं. हे सुद्धा कारस्थान ऐश्वर्याचंच आहे. आई, तुम्ही तिच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवा, पण मी कधीच ठेवणार नाही आहे. कारण मला माहिती आहे ऐश्वर्याने या घरामध्ये काय काय केलं आहे. तुम्ही विसरला असाल, पण मी काहीही विसरलेलं नाही आहे. आज तुम्ही सगळेजण माझ्यावरती अविश्वास दाखवताय, पण मी स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय आणि ही ऐश्वर्या आणि ही बाई कशा गुन्हेगार आहेत हे सिद्ध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तोपर्यंत माझ्या घरातून मला कुणीही बाहेर काढू शकत नाही आणि मी जाणार सुद्धा नाही, असं जानकी आता म्हणते. आणि तिने ऐश्वर्याला ओपन चॅलेंज दिलेलं असतं, काय करायचं आहे ते कर, पण मी तुझा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, ठीक आहे, आणि जर तू हे सगळं सिद्ध केलंस ना तरच मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन. तेव्हा जानकी म्हणते, ठेवा नाही तर नका ठेवू, पण मी जर इथे स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले नाही तर मी हे घर सोडूनच निघून जाईन, पुन्हा इथे कधीच येणार नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने इतिहासाची सुमित्राला आठवण करून दिलेली असते आणि तिचे चांगलेच कान उघडलेले असतात. आणि त्याचबरोबर जानकीच्या मदतीसाठी आता इथे सौमित्र आणि अवंतिका हे दोघेजण येणार असतात आणि ते दोघेजण जानकीची मदत करत ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी सौमित्र आणि अवंतिका दोघेजण जानकीची मदत करणार असतात. कारण ह्या दोघांना सोडलं तर बाकी कुणीही जानकीवरती विश्वास ठेवायला तयार नाही आहे आणि जानकी आता कुणाजवळ काही बोलायला सुद्धा जात नाही. ती फक्त आता ऐश्वर्याच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असते आणि अवंतिका आणि सौमित्र तिला मदत करत असतात. इथे ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्या कुटुंबियाच्या समोर आणण्यासाठी जीव ओतून इथे जानकीच्या पाठीमागे ते दोघेजण खंबीरपणे आता उभे राहिलेले असतात.